रामकृष्ण हरे. बोलत असताना मन प्रचंड शोकाकुल अवस्थेमध्ये. बऱ्याच जणांना वाटतं की अखंड हरिनाम सप्ते आयोजित केले किंवा कुठं कीर्तन भजन अशा पद्धतीचे आध्यात्मिक कार्यक्रम केल्यानंतर त्या वारकऱ्यांना, भजन करणाऱ्यांना, चाल म्हणणाऱ्यांना, पखवाज वाजवणाऱ्यांना, गायकाला, कीर्तनकाराला बिदागी मिळते आणि ह्यांनी यावरती पैसे कमवून जीवनामध्ये सुखानं राहतात असं म्हणणाऱ्यांनो थोडं डोळे उघडा आणि बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संध्याकाळ झाल्यानंतर नोकरी करणारे आपल्या बायको लेकराकडे येऊन घरामध्ये जीवन घरी आराम करत असताना ज्यांना पखवाज वाजवता येतो, ज्यांना गाता येतं, अशा लोकांना संध्याकाळच्या कीर्तनासाठी 20-20, 30-30, 40-40, प्रसंगी 50-50, 100-100 किलोमीटरचा प्रवास करून जावा लागतो. रात्रीचा प्रवास, झालेलं कार्यक्रम आणि पुन्हा परतीला आपल्या घराकडे येणं आणि या सगळ्या दरम्यान होणारी दगदग, मध्यरात्रीचा जीवघेणा प्रवास आणि रस्त्यावरची वाहतूक, हे सगळं बघितलं की कीर्तन आणि प्रवचनासाठी जीव धोक्यामध्ये घालणारे वारकरी समोर तुमच्या डोळ्यापुढे आले पाहिजेत. बऱ्याच जणांना वाटतं की कीर्तनकार होणं म्हणजे पैसा सहज मिळवण्याची, कमाई करण्याची सुवर्ण संधी आहे. असं म्हणणाऱ्यांनो, तुम्ही एक उदाहरण डोळ्यापुढे घ्या. परभणी जिल्ह्यामध्ये बोरीच्या जवळ कदम महाराज आणि मुडेकर महाराज हे दोन पखवाज वाजवणारे, प्रचंड सुंदर त्यांच्या हातामध्ये कला होती. त्यांनी पखवाजावरती थाप मारावा आणि इकडं मात्र हृदयाच्या कंपनलहरी लहराव्यात एवढे सुंदर पखवाज वाजवणाऱ्या दोन्ही महाराजांना कीर्तनाची सेवा करून परत जात असताना काळानं घाला घातला. मग प्रश्न असा पडतो की ज्यांना वाटलं होतं की कीर्तन करून आपण आपली सेवा संपवल्यानंतर परत आपल्या कुटुंबियामध्ये जाणार आहोत, वाट बघणारं कुटुंबीय आणि हे परतीची चाहूल लागलेलं आणि मधीच त्यांच्यावरती मृत्यूनं घातलेला घाला, ह्या सगळ्या गोष्टीतून एक कळतं की कीर्तन आणि भजन करणाऱ्यांनो, मला तुम्हाला सांगायचंय, जीवावर बेतल इतकं सुद्धा तुम्ही करू नका. कारण तुमचा जीव गेल्यानंतर तुमच्या कुटुंबाला सांभाळणारं, त्यांची संगोपन करणारं, लेकरांची जडणघडण करणारं कुणीही असणारा नाही. कारण कीर्तनकाराला, प्रवचनकाराला, भजनीला, पखवाजाला, गायकाला पेन्शन नसती, ग्रॅज्युटी नसती, कुठला फंड नसतो. जोपर्यंत तुम्ही करता तोपर्यंतच तुम्हाला मिळत असतं, त्याच्यानंतर नाही. कारण ह्या क्षेत्रामध्ये येणं म्हणजे आता एक प्रकारची जीवनामध्ये मृत्यूची टांगती तलवार आहे. बाकीच्या गायकांनी, वादकांनी, कीर्तनकारांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीतून काहीतरी बोध घ्यावा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्री अपरात्री शेकडो किलोमीटरचा प्रवास करून जाणं बंद केलं पाहिजे. दोष यांचा काहीही नव्हता. हे दोघं जण आणि ह्यांच्यासोबत तिसरा एक जण होता. या तिघ जण जात असताना मोठ्या वाहनानं या तिघांच्या अंगावर आलं आणि हे तिघही जागी गतप्राण झाले. कल्पना करा, विचार केल्यानंतर जर एवढं आपल्याला वाटतंय तर तिथं प्रसंग किती भयान घडला असेल. प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांचा संसार होता, त्यांचे कुटुंबीय होते, त्यांची वाट बघणारे होते. आता त्यांच्या लेकरानं कुणाची वाट बघावं, कुणा त्यांच्या मंडळीनं येणारेत म्हणून कसे येतील. त्यांच्या आई वडिलांना लेकरू आपलं अध्यात्मात आहे, भक्ती संप्रदायामध्ये आहे, आनंद वाटावा का त्या सेवा करत असताना जीव गेला म्हणून दुःख वाटावं. पंढरीच्या पांडुरंगा, ज्या वारकऱ्यांनी, ज्या भजनींनी, ज्या वादकांनी, ज्या गायकांनी स्वतःचा जीव याच्यामध्ये गमावला, त्यांच्यासाठी सुद्धा या सगळ्या प्रसंगातून एकच आहे की आपण आपल्या जीविताचं, आपण आपलं काळजी घेणं हेच आपल्या हातामध्ये आहे. कारण आता जे रस्ते झालेले आहेत, त्या रस्त्यावरची वाहतूक बघितली, ते रस्ते वाहतुकीसाठी नसून मृत्यूचे सापळे झालेले आहेत, अशी त्या रस्त्याची एकंदरीत अवस्था आहे. जाणारा जीवानिशी गेला, बोलणारे बोलतीलही, परंतु त्या कुटुंबातून जे त्यांचं छत्र, त्यांच्या कुटुंबातला करता धरता गेलेला आहे, तो परत येणारा नाही. कारण मृत्यू ही एक अशी गोष्ट आहे जीवनामध्ये की एकदा आला की तो माणूस त्या मृत्यूच्या सापड्या गेल्यानंतर परत येत नाही. म्हणून बाबाहो, माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, वादक, गायक आणि कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी, वारकरी ह्या सगळ्यांना तुम्ही फक्त त्यांनी मानधन घेतात, त्यांना बिदागी द्यावी लागते म्हणून त्यांच्याकडं एका वेगळ्या नजरेनं बघण्याऐवजी या सगळ्या गोष्टीतून त्यांनाही आनंद मिळतो. कारण तुम्हाला त्यांच्या बोटामधली कला आवडते, गळ्यामधला आवाज आवडतो, त्यांच्या टाळामधला ताल आवडतो
परंतु हे आवडत असताना ज्यांना ओट आहे, ज्यांना ताल आहे, ह्या कंठ असणाऱ्यांना पोट सुद्धा आहे एवढं लक्षात ठेवा. तुम्ही बाकीच्या गोष्टीतून जेव्हा त्यांचा आनंद घेत असता तेव्हा त्यांच्या पोटासाठी सुद्धा विचार करावा लागत असतो. कारण पक्वास शिकत असताना शिकणाऱ्याला हाताची बोटं फोडून घेऊन रक्त निघत असतं तेव्हा ती कला अवगत होत असते. म्हणजे जीवनामध्ये एक कला जर तुम्हाला पारंगत व्हायची असेल आणि त्या कलेमध्ये जर समजा तुम्हाला प्रावीण्य मिळवायचं असेल तर साधना तपश्चर्या करावी लागत असते. आणि ते करत असताना दुसऱ्या गोष्टी करता येत नाही. म्हणजे एखादा जर चांगला पकवाजा असेल, चांगला गायक असेल, चांगला वादक असेल, चांगला भजनी असेल, चांगला कीर्तनकार असेल, तिथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास त्यागावर, कष्टावर, वैराग्यावर, विवेकावर आणि साधनेवर अवलंबून असतो. त्या साधनेची काहीतरी तुम्ही उतराई म्हणून त्याला 2 पैसे देतही असाल, सन्मान करतही असाल. म्हणून की काय, वर्षातून आत्ता सुरू होतात म्हणजे जानेवारी पासून नंतर येणाऱ्या पंढरीच्या वारीपर्यंत हे जे काही सप्ते कार्यक्रम होतात, ह्या कार्यक्रमाच्या लगबगीमध्येच त्यांना जे काही भेटायचे 2 पैसे भेटत असतात. म्हणून त्या पैशासाठी अध्यात्माला आणि भजनी वारकरी लोकांना मात्र तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन वेगळा करू नका. या गोष्टीसाठी त्यांचा जीव जातो आणि त्यांचं कुटुंब रस्त्यावर येतं, याचाही कुठंतरी विचार करत चला. त्यांना सुद्धा पोट आहे आणि त्यांच्यावरही कुटुंब अवलंबून आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना देताय तर देताना समाधानानं द्या, आनंदानं द्या आणि त्याची कुठेही चर्चा करत जाऊ नका. तुम्ही बघा, शेतामध्ये एक दिवस कामाला येणारा मजूर जर समजा तुमच्याकडून 500 आणि 1000 हजेरी घेत असेल तर ज्यांनी ही कला, या कलेतली सरस्वती, या कलेची साधना करण्यासाठी स्वतःला समर्पित केलेलं आहे, त्याला सुद्धा भय, भूक, निद्रा आणि मैथून या चक्रामध्ये स्वतःच्या जीवनाचा रहाटगाडा वडावा लागत असतो. तेही आपल्यासारखेच माणसं असतात, त्यांचाही पाठीमागे प्रपंच असतो, संसार असतो. त्याच्यामुळं त्या सगळ्यांच्या जीवाची काळजी घेता आली तर घ्या. रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्यांना आयोजकांनी सांगा की महाराज आजची रात्र थांबा, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जा. आणि माझं कलावंतांनाही सांगणं आहे, सगळ्या वारकऱ्यांना माझे हात जोडून विनंती की रात्रीच्या वेळेला प्रवास करण्यापेक्षा तिथंच मंदिरात थांबा, कुणाच्याकडे आसऱ्याला थांबा, परंतु असा रात्री अपरात्री प्रवास करून जीव घेणार. तुम्ही मात्र तुमच्या जीवाची काळजी न करता, पर्वा न करता जर असं काही धाडस करायला जाल तर अशी घटना उद्या जर घडू नये असं वाटत असेल तर कृपया स्वतःच्या जीवाची काळजी आपण घेतली पाहिजे. आयोजकांनाही आयोजन करत असताना रात्री अपरात्री बाहेर गावून येणारे जे काही कलावंत असतील, जे काही वादक गायक असतील, त्या सगळ्यांची काळजी घ्यावं एवढंच बोलतो. आणि यामध्ये गेलेले मुडेकर महाराज असतील किंवा आमचे माऊली महाराज असतील, या दोघांच्याही आत्म्याला सद्गती प्राप्त हो आणि त्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो. शेवटी कदम बोर्डीकर असतील किंवा मुडेकर असतील, यांच्या जाण्याची हानी तर भरून निघणार नाही. हा प्रचंड मोठा विरह, कारुण्य आणि दुःखाचा त्यांच्यावरती डोंगर कोसळलेला आहे. तरी माझी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी एकच विनंती, बा पांडुरंगा त्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ देऊ. धन्यवाद. रामकृष्ण हरी.